झी 24 तास एक पाऊल पुढे। नंतर आता ब्रेकिंग न्यूज आहे। जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनाची राज्यातल्या जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे सांगली जिल्ह्यातली टेंभू सिंचन योजना रखडल्याचं केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे फाईल पुढे जाऊ शकली नसल्याचं पाटील म्हणाले। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथे त्यांनी ही माहिती दिली। दुसरीकडे केंद्राच्या ARVPची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं वनमंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारनं 72 कोटींचा निधी दिला असल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे सांगली जिल्ह्यातली टेंभू सिंचन योजना रखडल्याचं केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी म्हटलंय। कुठंतरी स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती मी सरळ आरोप करेन की इरिगेशन डिपार्टमेंटने याचं जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन यांनी केलं। हे जर नियोजन AIVPचे येणारे फंड्स, AIVPचा येणारा पैसा याला इम्पॉर्टन्स जर त्यांनी दिला, इम्पॉर्टन्स देऊन प्रत्येक योजना त्या पद्धतीने मंजुरी करून पुढे अप्रूव्ह करत गेली त्या सगळ्या योजना टायमात पूर्ण होतील। AIVPचं फायनान्शियल त्याला मान्यता टेंबूला मिळायची आहे, ताकारे मैशाला मिळालेले, त्यासाठी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत दिल्लीला जाऊन। आणि आपल्या बजेटमध्ये जे पैसे धरलेले होते ते पैसे रिलीज करायचा निर्णय झालेला आहे आणि याच्यामुळं टेंबू योजना आटपाडीपर्यंत जाईल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। रवींद्र, एकतर सांगली जिल्हा दुष्काळानं होरपळतोय, आटपाडीसारखा भाग कित्येक वर्ष दुष्काळानं होरपळतोय आणि राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जो आरोप केलेला आहे त्यातून हेच सिद्ध होतंय की हे जे चुकीचं नियोजन आहे जलसिंचन विभागाचं त्यामुळे सुद्धा या भागाला दुष्काळाची झळ बसतीये। नक्कीच सुवर्णा, मुळात टेंबू योजना ही तयार केली होती ही सांगली, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातल्या जवळपास 6 ते 7 कायम दुष्काळी असणाऱ्या तालुक्यांच्यासाठी योजना तयार करण्यात आली होती। जवळपास 16 वर्ष झालं ही योजना अजून पूर्ण झालेली नाही। जवळपास 1315 कोटी खर्च करण्यात आलेल्या योजनेवर आणि अजून जवळपास 1900 कोटी खर्च करायचे आहेत। मात्र अनुशेष असेल किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल त्यामुळे हा निधी उपलब्ध होऊ शकत नाही। केंद्राची AIVP जी एक योजना आहे त्याच्यातून निधी मिळू शकतात, मात्र त्या AIVPची मान्यताच अजून या योजनेला टेंबू योजनेला मिळालेली नाही आणि त्यामुळे आता प्रतीक पाटलांनी आरोप केलेला आहे की एकतर वेळेमध्ये तुम्ही प्रस्ताव दिला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्ताव दिला त्यामध्ये सुद्धा त्रुटी होत्या, त्यामुळे आता केंद्राचा जो निधी मिळणार होता तो सुद्धा मिळाला नाही। आता त्यांनी गंभीर आरोप राज्याच्या जलसिंचन विभागावर केलेला आहे। सुवर्णा, बघूयात रवींद्र, आता या आरोपांनंतर तरी सरकार जागं होतंय का आणि या दुष्काळग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतंय का? धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत मोठमोठे नेते या भागांचा दौरा करतात, मात्र इथे कुठे नियोजन कमी पडलंय ज्यामुळे पाणी या लोकांना मिळू शकत नाहीये याचा विचार करण्यात मात्र ते कमी पडतायत असंच यातून दिसून येतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।